भारतीय स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला। यानिमित्त जिकडे तिकडे आनंदाचे आणि देशप्रेमाचे वातावरण होते। या ऐतिहासिक क्षणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रमिक सेनेच्या वतीनं द्वारका पाथर्डी फाटा रिक्षा स्टँड इथे ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यतीन पाटील यांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आलं। यावेळी सर्वांनी सामूहिक राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला सलामी दिली। बाळासाहेब पाठक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। द्वारका ते पाथर्डी फाटा रिक्षा स्टँडच्या श्रमिक सेनेच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे दरवर्षी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने जो झेंडावंदनाचा कार्यक्रम, स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम केला जातो, इथले सर्व पदाधिकारी, रिक्षा चालक यांनी सर्वांनी मिळून झेंडावंदन तर केलंच, पण अत्यंत गरीब असलेल्या लोकांना अन्नदानाचा पण कार्यक्रम राबवला। त्याच्याबद्दल सगळ्या नाशिककरांना श्रमिक सेनेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ज्यांनी या अन्नदानाच्या कार्यक्रमात भाग घेतला त्या सर्वांनाही श्रमिक सेनेकडून खूप शुभेच्छा। श्रमिक सेना रिक्शा स्टैंड द्वारका पासे पाथर्डी फाटा चलने वाला जो रिक्शा स्टैंड है, वहाँ पे हर साल झंडा वंदन होता है 15 अगस्त को और 26 जनवरी को। और इस साल भी हमने झंडा वंदन किया है 15 अगस्त को। और जो गरीब लोग रहते हैं उनके लिए हमने चावल भी रखा है, चावल भी बांटा है। और इसकी सबको शुभेच्छा देता हूँ मैं हमारे श्रमिक सेना रिक्शा स्टैंड की तरफ से, और पाथर्डी फाटा जो रिक्शा स्टैंड चलता है उसकी तरफ से सबको 15 अगस्त की हार्दिक शुभकामनाएं। या प्रसंगी सय्यद जहीर, मतीन शेख, नदीम शेख, शंकर मंडलिक, अमजद तांबुळी, विलास देवडे, इरफान सय्यद, समीर पठाण, जाकीर शाह, मुनीर शेख, सुभाष पटेल यांच्यासह रिक्षा चालक उपस्थित होते। देशप्रेमाचा हा सोहळा आनंदात साजरा झाला। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।